तुम्हाला या पवनचक्कीचा काय विषय असतो तुम्हाला माहित आहे का? आणि जर माहित नसलं तर मी सांगतो की मित्रांनो, ह्यो सगळा डोंगरी भाग असल्यामुळे सगळे इथं पवनचक्क्याच होत्या आणि ह्या सगळ्या ज्या पवनचक्क्या असतात का नाही ते वाऱ्याने फिरत असतात. जसं वाऱ्याने पवनचक्की फिरेल तसं का नाही ह्याच्यामध्ये वीज एकत्र होत असत्या आणि ही वीज गावामध्ये सप्लाय होत्या. आता मी तर चाललेलो सौंदती यल्लमा दर्शनला. ह्यो सगळा डोंगरी भाग असल्यामुळे मला पवनचक्क्या दिसल्या होत्या आणि तुम्हाला तर माहितीच असेल यल्लमा आईच्या दर्शनला आलोय आणि पहिला कुंभात यायला लागते आणि कुंभातलं पाणी घ्यायला लागते पायावर. तेच पाणी पायावर घेण्यासाठी पहिल्यांदा तर का नाही कुंभाच्या जवळ आलो. त्याच्यानंतर म्हणजे सगळ्या पायऱ्या आहेत का नाही त्या उतरून का नाही खाली आलो. हे पाणी पायावर घेतल्याशिवाय का नाही देवीच्या दर्शनाला जायचं नसते ही अशी म्हण आहे. जर हे तुम्हाला माहित होतं तर मला कमेंट मध्ये सांगा. कुंभाच्या बाजूला जे मंदिर होतं का नाही ते मंदिरचं का नाही दर्शन घेतलो आणि इथून दर्शन घेऊन का नाही आणि परत आम्ही प्रवास चालू केलो. प्रवास म्हणजे लय नाही लय तुम्हाला 3 ते 4 किलोमीटर इथनं यायला लागणार. इथे पोहोचल्यावर म्हणजे एकच काम मंदिरच्या खाली आलो. आणि जर तुम्हाला माहित असेल की या पाण्याला काय म्हणतात की हे पाणी कशासाठी आहे डोंगराला दर्शनला आल्यावर तर हे पाणी तर तुम्ही नक्की पितच असणार आहे. ह्या पाण्याला काय म्हणतात ते कमेंट मध्ये सांगा मला. आणि अशी 10 रुपयाला बॉटल पण द्यायला चालू केल्यात बघा. आता सगळं सोडून डायरेक्ट आलो मंदिरच्या आतमध्ये. दर्शनाला गर्दी कमी होती असं मला वाटलं तरी नाही म्हणाय गेलं असं तर 1 तास तर मोडलाच बघा लाईनीमध्ये फक्त. आणि हळूहळू लाईनीमधनं पुढे आल्यावर का नाही तुम्हाला पण दर्शन करून देतो. जर तुमचं दर्शन झालं असलं तर मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा भावानो.